नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण किंगडम ॲनिमेलिया किंवा ॲनिमल क्लासिफिकेशन बघत आहोत. त्यामध्ये आपण आज बघणार आहोत मॉलुस्का. ठीक आहे. यापूर्वी पाहिलं आपण ऑर्थ्रोपोडा. यापूर्वीचे प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन याच्यावर झालेल्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला शोधायला सोपं जाईल. बघा, संघ मॉलुस्का. याच्यात एक सोपं काय लक्षात ठेवायचं, मॉलुस्का या शब्दात मऊ, गुळगुळीत, मऊ मऊ असा अर्थ म्हणजे तो शब्द तसा वाटतो ना, मऊ मऊ सारखा. तर मग त्याच्यावरून लक्षात ठेवा, मॉलुस्का मऊ असणारं, मृदू असणारं, असं एक फक्त सांगायला मी ट्रिक सांगते आहे. मी स्वतः तसं लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर मॉलुस्कावरून मऊ असं लक्षात ठेवा. आता बघा, जास्तीत जास्त प्राणी हे जलचर असून शरीर अखंडित, काय म्हटलंय, खंडित नाही, अखंडित मृदू कवचाने आच्छादलेले असते. काय म्हटलंय, मृदू कवचाने आच्छादलेले असते. हे प्राणी त्रिस्तरीय द्विपार्श्व समवित असतात. ठीक आहे. एवढं राहील पाठ झालं असेल. आता मला असं वाटतं ज्यांनी फर्स्ट पासून आत्तापर्यंतचे लेक्चर केले त्यांना हे सांगायची गरज नाही. आता त्रिस्तरीय, द्विपार्श्व सममित हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. समजलं असेल जे आधीपासून अभ्यास करतायत किंवा लेक्चर बघतायत. ठीक आहे. तर हे प्राणी त्रिस्तरीय, द्विपार्श्व सममित असतात, बरोबर. मग याला एक्सेप्शनल काय, परंतु पायला हा प्राणी असममित आहे. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा, पायला हा असममित आहे. यांच्या शरीराचे 3 भाग पडतात. अग्रभाग डोके, यात ज्ञानेंद्रिय असतात. पृष्ठभाग पचनसंस्थेचा भाग. पश्चभाग प्रचलनासाठी स्नायुमय पाय असतात. काय म्हटलंय, स्नायुमय पाय. आता बघा, इथे जे चित्र दिलेले आहेत नीट बघा. शंख आणि शिंपले, त्याच्यानंतर ऑक्टोपस बघा. आता मी पुन्हा का म्हणते हे बघा ते बघा, तुम्हाला माहिती असेल की आपल्याला जेव्हा आपण प्राणी लक्षात ठेवतो तेव्हा आपल्याला तो संघातील कॅरेक्टरिस्टिक्स असणारे अपवाद हे लक्षात ठेवायला सोपं जातं. गोगलगाय बघा, स्नेल मऊ मऊ असते की नाही. त्याच्यानंतर स्क्वीड बघा. स्क्वीडचं काय वैशिष्ट्य आहे तर बघा, ते पुढे येईल ते आपण बघूया. नंतर ऑक्टोपस. सगळे प्राणी व्यवस्थित बघून घ्या. काय काय बघितलं, शंख, शिंपले, ऑक्टोपस, स्क्वीड आणि गोगलगाय. ठीक आहे. बघा आता पुढे, मॉलुस्का ही संज्ञा जॉन्स्टोन यांनी दिली. मॉलुस्काच्या अभ्यासाला मेलॅकोलॉजी असे म्हणतात. तर यांच्या कवचाच्या शेलच्या अभ्यासाला काय म्हणतात, कॉन्कोलॉजी असे म्हणतात. 3 शब्द नीट लक्षात ठेवा. प्राणीसृष्टीतील हा दुसरा सर्वात मोठा संघ असून हे जलचर व भूचर असतात. ठीक आहे. जलचर व भूचर. मी तुम्हाला ऑर्थ्रोपोडा शिकवतानाच काय सांगितलं होतं की ऑर्थ्रोपोडावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तो सगळ्यात मोठा संघ आहे. मग दुसरा सर्वात मोठा संघ कोणता, याच्यावरही प्रश्न आलेले आहेत. तर त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळालं. प्राणीसृष्टीतील हा दुसरा सर्वात मोठा संघ असून हे प्राणी जलचर व भूचर असतात. शरीर हे वलयंकृत नसते. बघा, वलयंकृत नसते म्हटले. व ते डोके, अंतरिंद्रिय व पाय असे विभागले जाते. तर बाह्य आवरण शेल हे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असते. ठीक आहे. आता शंख, शिंपले त्याच्यात येतात. मग तुम्हाला हे सोपं जाईल लक्षात ठेवायला. कॅल्शियम कार्बोनेटने बाह्य आवरण बनलेले असते. श्वसनासाठी काय असतात, कल्ले किंवा टेनिडिया व उत्सर्जनासाठी मेटानेफ्रिडिया किंवा मॉजेनस अवयव असतात. ठीक आहे. मी पुन्हा सांगते, जसं मॉलुस्का ही संज्ञा कोणी दिली, नंतर श्वसनासाठी काय असतं, उत्सर्जनासाठी काय असतं, याचं तुम्हाला सेपरेट स्वतःचा चार्ट बनवायचा आहे. ठीक आहे. याचे वर्गीकरण 6 वर्गात करण्यात आले आहेत. बघा काय काय आहे ते. वर्ग मोनोप्लॅकोफोरा, वर्ग एम्फिम्युरा, पॉलीप्लॅकोफोरा, त्याच्यानंतर वर्ग गॅस्ट्रोपोडा, वर्ग पेलेसायपोडा किंवा बायव्हॅल्विया, नंतर वर्ग स्कॅफोपोडा, त्याच्यानंतर वर्ग सिफॅलोपोडा. ठीक आहे. फूट ऑन टू हेड, सिफॅलोपोडा. आता बघा,
आपण एक एक बघूया. जसं आपण बघितलेलं काय की हे बघा, इथे आपण काय बघितलेलं, पेरिपॅटस याला ॲनेलिडा व आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा म्हणतात. तसंच आपल्याला बघायचं आहे. आणि ते पण पेरिपॅटस हे ऑर्थ्रोपोडाच्या कोणत्या सब फायलांमध्ये येतं, ते ॲनिकोफोरा, हे मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तर आज तुम्हाला तसंच लक्षात ठेवायचं आहे की ॲनेलिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा दुवा म्हणून कोणाला ओळखलं जातं, निओपिलिना गॅलियथी याला ओळखलं जातं. ठीक आहे, अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. ॲनेलिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा. ठीक आहे, हे बघ, ॲनेलिडा व मोलुस्का यांना जोडणारा दुवा. हां, ॲनेलिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा दुवा काय म्हणून, निओपिलिना गॅलियथी. हां, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बघा, वर्ग मोनोप्लॅकोफोरा बघूया आपण. एकेरी बाह्य आवरण, खाऱ्या पाण्यात राहणारे, शरीरावर वलय असणारे, अपवाद. बघा, आपण काय बघितलं, वलयंकृत नसते त्यांचं शरीर, वलयंकृत नसते हे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पण ह्या सब फायलमपैकी किंवा हे जे वर्ग आहेत त्याच्यात कोणत्या वर्गात शरीरावर वलय असते, तर बघा मोनोप्लॅकोफोरा. हां, वलय, शरीरावर वलय असणारे, अपवाद दिलेलं आहे. नंतर डोळे आणि तंतुके नसणारे. निओपिलिना गॅलियथी याला ॲनेलिडा व मोलुस्का यांना जोडणारा दुवा म्हणून महत्त्वाचा जिवंत जीवाश्मसुद्धा आहे. वर्ग ॲम्फीम्युरा किंवा पॉलीप्लॅकोफोरा चेतापुंजाच्या 2 जोड्या चेतासंस्थेला शिडीसारखा आकार देतात. खाऱ्या पाण्यात राहणारे, जास्त बाह्य आवरण असणारे, उदाहरणार्थ कायटॉन विथ एक्झोस्केलेटल प्लेट्स. बघा पुढे, वर्ग गॅस्ट्रोपोडा. गॅस्ट्रो म्हणजे काय, पोट. हां, पोटाला, पोडा म्हणजे जोडलेले पाय. तर डोळे, तंतुके, डोके असते, तसेच एकेरी शेल गुंडाळलेली असल्यामुळे शरीर असममित दिसते. पायला, ॲपल स्नेल, गोड्या पाण्यातील. हां, आपण पायला बघा काय म्हटलं होतं, कुठे बघितलं होतं पायला, की हे प्राणी त्रिस्तरीय व द्विपार्श्व सममित असतात कोणते, मोलुस्का संघातले, परंतु पायला हा प्राणी असममित आहे. हे आपण पहिल्याच वेळेस बघितलेलं लेक्चरच्या सुरुवातीला. आता पुढे बघा, कुठपर्यंत आलो, पायला, ॲपल स्नेल, गोड्या पाण्यातील, नंतर हेनलिक्स, गार्डन स्नेल, ॲप्लिसिया, सी हेअर, शेल ॲब्सेंट, नंतर लायमॅक्स, स्लग, शेल ॲब्सेंट, डोरिस, सी लेमन. आता बघा, हे नक्कीच लक्षात ठेवायला अवघड जाईल, पाठ होणार नाही. मग याच्यावर पर्याय काय असतो, की फक्त PYQ बघायचे, जेवढं पाठ होईल तेवढं करायचं, जेवढं आपल्या मनुष्य म्हणून जेवढं आपल्या हातात असतो, जेवढं आपल्याला सहन होतं तेवढं करायचं. पण याच्या पुढे जाऊन मग आपण काय डोकं लावू शकतो, की समजा ह्या गोष्टीवर एखादा प्रश्न PYQ आला आहे, तर तो आपला बाय हार्ट असणं गरजेचं आहे, तो पाठ होणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यावर आपण अजून एखादे 2 MCQ तयार करू शकतो, की याच्या अनुषंगाने असा प्रश्न पुढे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर मग त्यामुळे हे फक्त ऐकून घ्या, कोणीही टेन्शन घेऊ नका. पुढे बघा, वर्ग पेलेसायपोडा बाय व्हॅल्विया. दुहेरी शेल, बाय व्हॅल्विया, दुहेरी शेल. ठीक आहे, गोडे किंवा खारे पाणी, उदाहरणार्थ युनिओ मायटिलस, टेरिडो, शिपवम, नंतर ऑयस्टर, पिंकटाडा वल्गॅरिस आणि सोलन रॅझोर शेल. Pearl is secreted by shell gland present in mantle in bracket covering. The pearl industry is oldest industry of Japan. ठीक आहे, पुढे बघा, वर्ग स्कॅफोपोडा. स्कॅफोपोडा, जहाजाच्या आकाराचे पाय, सर्वच खाऱ्या पाण्यात राहतात, उदाहरणार्थ डेंटालियम, एलिफंट टस्क शेल. आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा पॉईंट, वर्ग सिफॅलोपोडा, फूट ऑन टू हेड. सिफॅलोपोडा, फूट ऑन टू हेड. ठीक आहे, यांच्यात पृष्ठवंशीय सजीवांसारखे डोळे असतात. बघा, इथे आता एक गोष्ट सांगावीशी वाटते. हे बघा, आता आधी हे बघून घेऊ. सिफॅलोपोडा. हां, सिफॅलो म्हणजे काय, हेड, पोडा म्हणजे काय, पाय. ठीक आहे, फूट ऑन टू हेड, ज्यांच्या डोक्याला लागूनच पाय असतात, असं लक्षात ठेवा. ठीक आहे,
तर मग याच्यात बघा ऑक्टोपस येईल. हां, त्याच्यानंतर वर्ग स्कॅफोपोडा, ग्रीक वर्ड स्कॅफो, हां, याचा अर्थ जहाज आणि पोडा म्हणजे पाय, म्हणजे जहाजाच्या आकाराचे पाय असणारे. तर मग असं लक्षात ठेवत चला. हां, गॅस्ट्रोपोडाचं जसं आपण बघितलं, गॅस्ट्रो म्हणजे पोटाला, पोडा म्हणजे पाय जोडलेले असतात. तसंच आपण काय बघतोय, सिफॅलोपोडा, फूट ऑन टू हेड, यांच्यात पृष्ठवंशीय सजीवांसारखे डोळे असतात. ठीक आहे. शेल ही अंतर्गत असते किंवा नसते. आता याचं एक महत्त्वाचं काय आहे, सिफॅलोपोडा महत्त्वाचा आहे. बघा नीट लक्षात ठेवा. काय बघतो आहोत आपण, मोल्युस्का संघ बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये 4-6 जे वर्ग करण्यात आलेले आहेत ते बघतो आहोत. ठीक आहे. यांच्यात पृष्ठवंशीय सजीवांसारखे डोळे असतात. शेल ही अंतर्गत असते किंवा नसतेच, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ ऑक्टोपस, ज्याला डेव्हिल फिश म्हणतो, शेल ॲब्सेंट. नंतर सेपिया, कटल फिश, 10 पाय असून अंतर्गत शेल असते. लोलिगो म्हणजे स्क्विड, सर्वात मोठा व सर्वात बुद्धिमान अपृष्ठवंशीय प्राणी, कोलोसल स्क्विड, हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. हे बघा आपण इथे स्क्विड बघितला होता. ठीक आहे, स्क्विड. पुढे बघा, भक्षकापासून वाचण्यासाठी ऑक्टोपस, सेपिया आणि लोलिगो, हे तिन्ही जे नावं आहेत ना, ऑक्टोपस, सेपिया आणि लोलिगो, लोलिगो म्हणजे स्क्विड, सेपिया म्हणजे कटल फिश आणि ऑक्टोपस म्हणजे डेव्हिल फिश. हां, हे तीनही नावं नीट लक्षात ठेवा. हे काय करतात, भक्षकांपासून वाचण्यासाठी काळी निळी शाई स्रवतात. हां, ऑक्टोपस हा प्राणी पोहणे, सरपटणे, चालणे या तिन्ही प्रकारे हालचाल करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय राहिले आपले, संघ इकायनोडर्माटा, नंतर हेमिकॉर्डाटा, एक संघ टिनोफोरा जो सुरुवातीलाच असतो तो एक बघून घेऊ, आणि कॉर्डेट्स. हां, ते पण कॉर्डेट मोठं आहे, त्याला सेपरेट एक बऱ्यापैकी मोठं लेक्चर लागेल. पण आपण हे बाकीचे जे आहे हे एका लेक्चरमध्ये संपवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.